तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो एका खास कामासाठी. कारण लवकरच आम्ही जात आहोत केदारकंदी ट्रेकवर. आणि ट्रेकला जाण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं काय? ते म्हणजे शॉपिंग. सो मी माझ्या फ्रेंडसोबत आले. शी गोना हेल्प मी विथ द शूट. सो आम्ही डिकॅथलॉनला आलोय. कारण ट्रेक म्हटलं की डिकॅथलॉन एकच आठवतं. कारण तिथे सगळ्या गोष्टी सोबतच मिळून जातात. सो केदारकंठ हा बेसिकली एक विंटर ट्रेक आहे. जो मे बी स्नो ट्रेक पण होऊ शकतो. सो त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या आहे. तर चालू करूया शॉपिंग. सगळ्यात आधी मला हे डाउन जॅकेट दिसतं, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे -10 डिग्रीसाठी आहे आणि हे मला थंडीपासून वाचवणार आहे तिकडे. हे खूप बेसिक आणि सटल इन कलर आहे, जे सगळ्यावर सूट होईल. हे 2599चं आहे. इथे याच्यापेक्षाही अजून वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स आहे, डाउन जॅकेट्स वेगवेगळ्या प्राईसमध्ये. काही जॅकेट्सची प्राईस खूप हाय आहे. हे माझ्या बजेटमध्ये होतं, सो मी हे घेतलं. आता नेक्स्ट म्हणजे फ्लीस. तर फ्लीस आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. लेयरिंगसाठी हे आतल्या लेयरला कामी येतं. ट्रेक करत असताना टेम्परेचर खूप कमी असतं, सो आपल्याला लेयरिंग करावी लागते. आणि ही सेकंड लेयरसाठी फ्लीस मी पाहत आहे. आणि आय थिंक हे 499 और 599 समथिंगला काहीतरी मला पडले. क्वालिटी खूप छान आहे याची. आणि हे मला माझ्या बॉडीला गरम ठेवण्यासाठी हेल्प करेल. आणि मी अजून एक सेकंड पेअर पण घेतली फ्लीससाठी. सो मी याच्या 2 पेअर कॅरी केल्या. एकाला फुल झिपर आहे आणि एक हाफ झिपरवाला आहे. दोन्ही पण मला 499 और 599 अराउंड पडले. त्यानंतर इथे फ्लीसवाली कॅप आहे. याच्या वरनं पण एक कॅप येणार आहे. ही इनर लेयरसाठी आहे. कॅपच्या पण 2 लेयर करायच्या असतात. आणि ब्लॅक फ्रायडे सेल चालू आहे, सो मला हे 99 लाच पडले. याच्यानंतर मला हँड ग्लोव्हज पण घ्यायचे आहे. आणि याच्यावर लेयर करण्यासाठीची माझी विंटर कॅप ऑलरेडी आहे, सो मी फक्त ही कॅप कॅरी केली. आणि हँड ग्लोव्हजसाठी आपल्याला 2 पेअर घ्याव्या लागणार आहे. एक इनर लेयरसाठी आणि एक आउटर लेयरसाठी. तर इनर लेयरसाठी मी नॉर्मल फ्लीस घेतला. ते पण 99 लाच पडलं मला. ब्लॅक फ्रायडे सेलमुळे इथे खूप साऱ्या गोष्टींवर डिस्काउंट लागलेला होता. आपल्याला एक वॉटरप्रूफ लेयर पण कॅरी करावी लागते. पण हे फ्लीसवाली लेयर थोडी कम्फर्टेबल असते. म्हणजे नॉर्मल तुम्हाला गोष्टी हँडल करायला सोपी जाते. आणि हे वॉटरप्रूफ याच्यामध्ये तुम्ही सपोज तुम्हाला स्नो सोबत खेळायचं आहे और पाऊस आहे, तर तुम्हाला ही वॉटरप्रूफ लेयर कामाला येते. आणि आता ट्रेकिंग म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे शूज. सो मी एक चांगल्या शूजच्या शोधामध्ये आहे. सो मी त्यांनाच विचारलं, की मी केदारकांठा ट्रेकला चालले, सो तुम्ही मला एक चांगला शूज सजेस्ट करा. सो त्यांनी मला मेल सेक्शनमधला हा शूज सजेस्ट केला. कारण मला हाय अँकल सपोर्ट आणि वॉटरप्रूफ हे दोन्ही पण एका शूजमध्ये पाहिजे होतं. आणि तिथे अवेलेबल नव्हतं फिमेल सेक्शनमध्ये या दोन्ही पण गोष्टी एका शूजमध्ये. सो त्यांनी मला हा शूज सजेस्ट केला. पण माझा पाय खूप छोटा असल्यामुळे मला हा शूज खूप मोठा झाला. सो ते मला बोलले, की त्यांच्या वेबसाईटवरनं ऑर्डर करा. सो मी माझ्या साईजमध्ये त्यांच्या वेबसाईटवरनं ते शूज ऑर्डर करून दिले. नंतर मला एक नॉर्मल ट्रॅक पॅन्ट घ्यायची होती. मी समर ट्रेक पण करत असते, सो ही मला तेथे पण युजफुल होईल. याच्या आतनं मी थर्मल तर कॅरी करणारच आहे. आणि हो, थर्मल मी डिकॅथलॉनची मला इतकी थर्मल्स आवडली नाही, सो मी थर्मल जॉकीमधनं घेतले. त्यानंतर लेयरिंगसाठी मला हे बेसिक ड्राय फिट टी-शर्ट पाहिजे होते 2, सो मी ते पण घेऊन घेतले. डिकॅथलॉनमध्ये पण थर्मल छान आहे, 499 लाच होते. बॉटम आणि अप्पर दोन्ही 499 ला होते. पण मला काही तितके आवडले नाही, सो मी जॉकी प्रिफर केलं आणि जॉकीचे बेस्ट आहे. थर्मलचा मी एकच पेअर घेतला. त्याच्यानंतर मी ड्राय फिटचे 2 टी-शर्ट घेतले लेयरिंगसाठी, फ्लीस 2 घेतले आणि एनर्जीसाठी थोडे प्रोटीन बार्स घ्यायचे होते. कारण ट्रेक हाय अल्टिट्यूडवर आहे, सो तुम्हाला तिथे एनर्जीची गरज पडू शकते. सो तुम्ही काही प्रोटीन बार्स और पीनट्स असं काही कॅरी करू शकता सोबत. सो इथे डिकॅथलॉनमध्ये 3-4 प्रोटीन बार घेतल्यावर समथिंग काहीतरी ऑफ होतं, सो मी ते घेऊन घेतले. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं स्नो स्नो पॅन्ट घ्यायची होती मला. तिथे मे बी स्नो होऊ शकतो और नाही पण होऊ शकत, पण आपल्याला प्रिपेअर राहायला पाहिजे. सो ही एक स्नो पॅन्ट मला त्यांनी सजेस्ट केली. याच्या आतमध्ये लेयरिंग आहे. आतमध्ये एक वॉर्म लेयरिंग आहे आणि बाहेरून एक ड्राय फिट. म्हणजे बाहेरून ही पॅन्ट वॉटर रिपेलेंट आहे आणि आतून ही पॅन्ट खूप वॉर्म आहे. जी तुम्हाला मायनस टेम्परेचरमध्ये हेल्प करते. सो ही मी एक घेऊन घेतली. मी जास्त विंटर ट्रेक करत नाही, सो मी एकच पॅन्ट घेऊन घेतली. आणि तुम्ही डिकॅथलॉनमध्ये गेले आणि ते असं लिहिलेलं असतं, म्हणजे ती पॅन्ट और ते जॅकेट्स किती डिग्रीपर्यंत आहे. हे -18 डिग्रीपर्यंत ही पॅन्ट चालते. त्याच्यानंतर मी ही एक बॉटल घेतली. पण याचा काही उपयोग झाला नाही. तिथे तुम्हाला थर्मास और स्टीलची बॉटलच कॅरी करावी लागते. नंतर मी हे छोटे बॅग पाहत होते, डे बॅग्स.
समिटच्या वेळेस तुम्हाला तुमची जी रक्सॅक आहे ती कॅम्पमध्येच ठेवावी लागते आणि एक छोटी बॅग घेऊन तुम्हाला वर जावं लागतं. यात तुमचे इसेन्शियल्स थिंग्स येतात म्हणजे वॉटर बॉटल, सम स्नॅक्स और टिफिन और सनस्क्रीन, ग्लोव्हज वगैरे. सो ह्या पण 499 लाच होत्या. सो मला कोमलने सजेस्ट केलं, की हा ब्लू कलर घे. तुमच्याकडे कोणतीही नॉर्मल छोटी डे बॅग असेल तरी पण ती चालून जाईल. आणि आता सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट तो म्हणजे रक्सॅक. रक्सॅक खूप इम्पोर्टंट आहे. तुम्ही ट्रॉली और सूटकेस घेऊन जाऊ शकत नाही कारण तो एक ट्रेक आहे. तिथे तुम्हाला तुमचं लगेज पाठीवर कॅरी करावं लागतं और म्यूलकडे द्यावं लागतं. सो सूटकेस आणि ट्रॉली बॅग तिथे काहीच कामाला येत नाही. सो तुम्हाला ह्या रक्सॅक घ्याव्या लागतील. पर टू बी हॉनेस्ट डिकॅथलॉनच्या रक्सॅक खूप जास्त महाग आहे म्हणजे 7,000, 8,000च्या पुढे त्याचे प्राइसिंग चालू होतात. सो हे सगळं माझ्या बजेटच्या बाहेर होतं. सो मी असं ठरवलं, की मी Amazonवरनं वगैरे एखादी चांगली मागवून घेईल. त्यानंतर एक स्टिक ऑफकोर्स तुमच्याकडे जर असेल तर काही घ्यायची गरज नाहीये, पण घेऊ शकता. ही पण 499 और समथिंगला होते आणि ह्या काही गोष्टी तुम्ही रेंट पण करू शकता. म्हणजे मी खूप साऱ्या इम्पोर्टंट गोष्टी विसरून गेले होते. जसं की टॉर्च. हे टॉर्च खूप इम्पोर्टंट आहे कारण समिटच्या वेळेस तुम्हाला नाईट ट्रेक करावा लागतो. सो तुम्ही जर जात असाल तर हे टॉर्च कॅरी करा. नाहीतर तिथे रेंटनी मिळतोच. आणि यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस मे बी तुम्हाला स्नो ब्लाइंडनेस पण होऊ शकतो. सो त्याच्यासाठी यूव्ही सनग्लासेस कॅरी करणे गरजेचे आहे. ते पण तुम्हाला तिथे रेंटनी मिळून जातात. मला खूप साऱ्या गोष्टी पाहिजेत अशा मिळाल्या नाही. सो मी ते ऑनलाईन ऑर्डर केल्या. त्याच्यामध्ये हे सॉक्सच्या काही पेअर आहे, वूलन सॉक्सच्या ज्या डिकॅथलॉनमध्ये खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होत्या आणि ऑनलाईन मला ईझी पडल्या. त्यानंतर मी जे डिकॅथलॉनचे शूज ऑर्डर केले होते ते पण आले होते आणि क्वालिटी खूप जास्त छान होती. याची ग्रिप पण खूप जास्त छान होती. तुम्ही स्नोमध्ये और नॉर्मल समर ट्रेकला पण ही यूज करू शकता. त्यानंतर माझी बॅग पण आली होती, जी मी Amazonवरून ऑर्डर केली होती. 75 लिटरची ही रक्सॅक आहे. याला पाठीला सपोर्ट पण आहे, त्यामुळे तुमचं सामान वगैरे जड होणार नाही. आणि तुमचे 7 टू 8 डेजच्या ट्रिपसाठी इनफ स्पेस आहे. याच्यामध्ये खूप सारं तुमचं लगेज जाऊ शकतं. शूला वेगळा पॉकेट आहे आणि मेन म्हणजे याला रेन कव्हर पण आहे. सो तुम्ही स्नोमध्ये और पावसामध्ये पण कॅरी करू शकता. समोरून चेस्टला आणि वेस्टला एक बेल्ट आहे. सो तुमची बॅग हलत नाही. प्रॉपर तुम्हाला ट्रेक करताना सपोर्ट करते. बस. सो ही मला 2999 ला पडली. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडण्यापेक्षा जास्त गरजेचा ठरला असेल. तुम्हाला काही क्वेशन्स और क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी ट्राय करेल ते सगळे सॉल्व्ह करण्याचा. तुमचा केदारकंठचा सफरिंग न होण्यासाठी मी अजून काही केदारकंठच्या सीरीज अपलोड करणार आहे. सो त्या पण नक्की बघा. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक यू. बाय बाय.